परी काय मला परकी आहे का? माझा तिच्यावर किती जीव आहे तुला माहित नाही का? तुझा किती जीव आहे ना ते तुझ्या पोटात किती ग्लास गेले त्याच्यावर ठरतं. अरे हात नाही ढोसून आलायस का तू? काय बोलतोयस हे? नीट बोला दादा. काय चुकीचं बोलले? परीवर संशय कसा घेतलास? परी केवढीशी आहे हे एवढं सगळं करायचं तिला सुचणार आहे? ए वहिनी, शांत व्हा ना. तू पण मला शांत कर. अगं ही माझ्या मनात आलेली शंका मी फक्त बोलून दाखवली. आता पुढे काय करायचं तूच बघ. अरे वाद घालू नका ना, ही वाद घालायची वेळ आहे का? अहो पण माया, परीबद्दल अगं संजीवनी, अगं परीने आज जीव द्यायचा प्रयत्न केला होता ना. तिच्या मनात काय चाललंय आपल्याला माहित नाही ना. एकदा तिच्याशी बोलून बघायला काय हरकत आहे? खात्री करून घेऊया ना. मलाही वाटतंय परीशी बोलूया एकदा. फक्त जे कोणी परीशी बोलेल त्यांनी प्रेमाने आणि शांतपणेच बोललं पाहिजे. कोणीही तिच्यावर रागावणार नाही. कुठे 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 परी सगळे तिथे. कोण आहेस? कोण ग तू? स्वतःची जागा विसरतीयस का? स्वयंपाक येण्यास ना, मग स्वयंपाक करायचा आणि निघायचा. घरातलीच एक असल्यासारखं घरभर फिरायचं नाही. फिरायचं नाही. आणि मी जे सांगते ते डोक्यात फिक्स करायचं, नाही तर परिणाम फार वाईट होतील. मी काय करू शकते ना माहित नाहीये तुला. संजीवनीचा नाद, आयुष्य बर्बाद. बाईसाहेब, मला माहितीये मी या घरात नवीन आहे, पण आल्यापासून बघतेय ना परीला, खूप निरागस आहे होती. हे हे असलं काहीतरी ती करेल असं नाही वाटत मला. तिने काय केलं असेल नसेल ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू कोण आहेस? कोण ग आमच्या घरातल्या गोष्टीत नाक खुपसायला? स्वयंपाक झाला? स्वयंपाक झाला? अरे वा, स्वयंपाक झाला. मग काय आज सुद्धा इथेच थांबायचा विचार आहे का? स्वतःच्या बापाचं घर असल्यासारखं वागायचं नाही. हा, निघ, चल इकडनं. चालती हो. निघ म्हटलं ना. परी निघ. पाहिलत ना किती शांतपणे झोपलीये ती. ती जे काय कांड झालंय ते करून येऊन झोपलीस नंतर. अरे ए बाबा, सकाळी उडी मारायला निघाली होती, तिथून येऊन जी झोपली ती खोली बाहेर आलीच नाहीये. झालं तुझं समाधान? पुढच्या वेळेला विचार करून बोल, कळलं का? हे कॅल्क्युलेटर. मग घरात हे सगळं कोण करतंय? अभि, तुझ्यावर कोणाचा राग आहे? मला सांगा, घरातल्या माणसांशिवाय अभिच्या खोलीत कोण जाईल? आहे एक जण, एक व्यक्ती आहे जी अभिमन्यूच्या बेडरूम मध्ये जाऊ शकते.
घरातली नसून सुद्धा सगळ्यात नाक खुपसायचं असतं तिला. आणि या आधी सुद्धा तिला सगळ्यांच्या खोलीत जाताना मी पाहिलंय. कोणाबद्दल बोलतेस तू? तीच आपली नवीन स्वयंपाकीण. ती स्वयंपाकात कमी आणि आपल्या घरातल्या इतर गोष्टींमध्ये जरा जास्त रस घेते. मी सांगते ना, आपल्या घरात ती फक्त स्वयंपाकीण म्हणून घुसलीये, पण तिचा खरा उद्देश काहीतरी वेगळाच आहे. म्हणजे संजीवनी, वृंदा तशी नाहीये. हो वहिनी, वृंदा खूप चांगली मुलगी आहे. आणि मुळात ती आपल्या अभिमन्यूच्या फोटोज बरोबर अशी छेडछाड का करेल? याचं उत्तर ती स्वयंपाकीणच देऊ शकेल. काय नाव काय तिचं? वृंदा. वृंदा. माझी तर खात्री आहे आपल्या घरात ती अभिमन्यूला लुबाडण्यासाठी शिरलेली. नाहीतर मला सांगा, आपण सगळे इथे घरात असताना अभिमन्यूच्या बेडरूम मध्ये कोण कशाला जाईल? हो हो हो, बरोबर आहे. कोण कशाला जाईल? आणि आई, तू त्या बाहेरच्या बाईवरती जरा जास्तच विश्वास ठेवतेस. आईंचं तर काय नेहमीच आहे. घरातले सगळे वैरी वाटतात आणि बाहेरचे विश्वासू. मी सिद्ध करू शकते की हे तिनेच केलंय. अगं पण नंतर कशाला, मी आत्ताच्या आत्ता सिद्ध करून दाखवू शकते. हा फक्त एकच आहे, मध्ये कोणी पडायचं नाही. आता बघाच. हे सगळं किती भयानक आहे. कोणी केलं असेल हे सगळं? परी हे सगळं नाही करणार हे तर नक्की. मग कोण? याचा अर्थ हा जर माझा मोहन आहे तर कोणीतरी त्याच्या जीवावर उठलाय. आणि हा मोहन नसेल जरी, हे सगळं करून काय सुचवायचंय त्याला? शेरूला ज्याने मारलं तोच या सगळ्या मागे असेल का? हे सगळं करून काय सुचवायचं असेल त्याला? ही जीवे मारण्याची धमकी तर नसेल? नको,